ॲडमिशनसाठी सेकंड इयरला आणि थर्ड इयरला ॲडमिशनसाठी किती केटी असायला पाहिजे याबाबत खूप मुलांना कन्फ्युजन आहे. अगदी मला पण कन्फ्युजन होतं, परंतु ते कन्फ्युजन दूर झालेलं आहे. आपल्याला हा चार्ट मिळालेला आहे. या चार्टनुसार मी तुम्हाला सांगणार आहे की जर थर्ड इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरचे सर्व विषय क्लिअर पाहिजे. म्हणजे त्यात जर एक जरी केटी असली फर्स्ट सेमिस्टर किंवा सेकंड सेमिस्टरमध्ये एक जरी केटी असली आणि थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर तुम्ही पूर्ण क्लिअर जरी असला तरी पण तुम्हाला थर्ड इयरला ॲडमिशन मिळणार नाही, म्हणजे फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन मिळणार नहीं. हा रूल्स प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. थर्ड ईयर को एडमिशन लेने के लिए फर्स्ट ईयर की फर्स्ट सेमिस्टर और सेकंड सेमिस्टर में से एक भी केटी आपको नहीं चाहिए. अगर आपको एक भी केटी है फर्स्ट सेमिस्टर या सेकंड सेमिस्टर से तो आपका एडमिशन फिफ्थ सेमिस्टर में यानी थर्ड ईयर में नहीं होगा. ये बात आप सबको ध्यान में लेनी है. अभी जो एटी केटी का रूल है कि कितने सब्जेक्ट में केटी होगी तो भी एडमिशन होगा, तो थर्ड ईयर की तो अगर पहले बात करते हैं, समझ लेते हैं कि वो बंदे का फर्स्ट सेमिस्टर और सेकंड सेमिस्टर में कोई भी केटी नहीं है, तो कितनी केटी सेकंड और थर्ड और फोर्थ सेमेस्टर की कितनी केटी अलाउड होगी उसको फिफ्थ सेमेस्टर में एडमिशन लेने के लिए, वो मैं आपको डिपार्टमेंट वाइज बताता हूँ. सबसे पहले सिविल के जो हेड्स होते हैं यानी जो सब्जेक्ट्स होते हैं वो होते हैं 12. इसमें सब आपके इंटरनल प्रैक्टिकल और थियरी सब आ गए उसमें. तो थर्ड और फोर्थ सेमेस्टर के समझो 12 है, तो 12 में से आपको 4 केटी भी अगर है तो भी आपको फिफ्थ सेमेस्टर में एडमिशन मिल जाएगा. लेकिन कंडीशन ये है कि फर्स्ट सेमेस्टर और सेकंड सेमेस्टर आपका क्लियर है. 12 सब्जेक्ट पैकी 4 केटी जरी असल्या तुमच्या थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर मिळून तरी पण सिव्हिलवाल्यांना थर्ड इयरला म्हणजेच फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन मिळेल. पुढचं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट्स आहेत टोटल थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे ते आहेत 13 पैकी त्यांना 4 केटी जरी असल्या थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरच्या तरी पण फिफ्थ सेमिस्टरमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. लक्षात घ्या. जो लोग मैकेनिकल इंजीनियरिंग में है उनको ये पता होना चाहिए कि थर्ड और फोर्थ सेमेस्टर के उनके सब्जेक्ट होते हैं 13, तो 13 में से अगर उनको 4 केटी भी है तो भी उनका फिफ्थ सेमेस्टर में यानी थर्ड ईयर में ॲडमिशन होगा. पुढचं डिपार्टमेंट आहे कम्प्युटर. कम्प्युटरचं थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत 10. तर या विद्यार्थ्यांना मॅक्सिमम 3 केटी अलाउड आहे थर्ड इयरमध्ये ॲडमिशन होण्यासाठी. पण लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी मी सांगतोय थर्ड इयरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरमध्ये एकही केटी नको. थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये किती केटी असल्या तरी तुम्हाला थर्ड इयरला ॲडमिशन मिळणार आहे. हे डिपार्टमेंट वाईज ठरतं, तुमच्या किती सब्जेक्ट आहेत त्याच्यानुसार ठरतं. तर कम्प्युटरचे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत 10 पैकी जर तुम्हाला 3 केटी जरी असल्या तरी पण तुम्हाला थर्ड इयरला ॲडमिशन मिळेल, म्हणजेच फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन मिळेल. अगर आप लोग कंप्यूटर इंजीनियरिंग के स्टूडेंट हो और थर्ड और फोर्थ सेमिस्टर के 10th सब्जेक्ट में से अगर आपने 3 भी फेल हुए हैं आप, तो भी आपको थर्ड ईयर में यानी फिफ्थ सेमिस्टर में ॲडमिशन होगा. पुढचं डिपार्टमेंट आहे केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंगचे हेड्स आहेत तिसरा आणि चौथं सेमिस्टर मिळून 10, म्हणजे 10 सब्जेक्ट आहेत. 10 पैकी तुम्ही 3 जरी फेल झालेला असला तरी पण तुम्हाला थर्ड इयरला म्हणजेच फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन मिळेल. अगर आप केमिकल इंजीनियरिंग के स्टूडेंट्स हो, थर्ड और फोर्थ सेमिस्टर के 10 सब्जेक्ट में से आपने 3 फेल हो गए हैं, फिर भी आपको थर्ड ईयर में यानी फिफ्थ सेमिस्टर में ॲडमिशन मिलेगा. पुढचं ब्रँच आहे IF म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे जे सब्जेक्ट्स आहेत 11 आहेत. तर 11 पैकी तुम्ही 3 जरी फेल झालात तरी पण तुम्हाला थर्ड इयरला म्हणजेच फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन मिळेल. अगर आप इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी के स्टूडेंट हो डिप्लोमा के, तो थर्ड और फोर्थ सेमिस्टर के 11 सब्जेक्ट्स में से 3 सब्जेक्ट भी अगर आप फेल हो चुके हो तो भी आपको थर्ड ईयर में यानी फिफ्थ सेमिस्टर में ॲडमिशन मिलेगा. और एक लास्ट है टीआर मीन्स ट्रैवल एंड टूरिज्म. ट्रैवल एंड टूरिज्म के थर्ड और फोर्थ सेमिस्टर के सब्जेक्ट्स है 12, तो 12 में से अगर आपने 4 भी फेल हो गए आपके तो भी आपको थर्ड ईयर में यानी फिफ्थ सेमिस्टर में ॲडमिशन होगा. तुम्ही जर का ट्रॅव्हल अँड टुरिझमचे विद्यार्थी असाल तर थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरच्या 12 सब्जेक्ट पैकी 4 सब्जेक्ट जरी तुम्ही फेल झालात तरी पण तुम्हाला थर्ड इयरला म्हणजेच फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन मिळेल.
मी हे तुम्हाला रूल सांगितले थर्ड इयरच्या ॲडमिशनचे, जे ऑथेंटिक आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं एक मिस्टेक झाली होती, ती मी यामध्ये सुधारलेली आहे. यात लक्षात घ्यायचं आहे तुम्ही की थर्ड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी फर्स्ट इयरची म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरची एकही केटी नको. ती जर असेल तर तुम्हाला थर्ड इयरला ॲडमिशन मिळणार नाही. समजा तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट आहे, त्यात एकही केटी नाही, आणि सेकंड इयरमध्ये म्हणजे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये तुमच्या सब्जेक्टनुसार नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत त्यानुसार किती तुमच्या केटी असतील चालतील ते मी तुम्हाला याच्यामध्ये टेबलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही ॲडमिशनला जायचं आहे. 1 जुलैला तुमचं कॉलेज ओपन होणार आहे. काही लोक इंटर्नशिपमध्ये आहेत, तर त्यांनी आपल्या आपल्या मेंटॉरशी किंवा HODशी संपर्क साधून ॲडमिशनला केव्हा यायचं आहे ते ऑफिसमधनं तुम्हाला एक तारीख देतील, एक दिवस देतील. त्यानुसार तुम्ही सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जायचं आहे. डॉक्युमेंट्समध्ये जर बघितलं तर मोस्टली तुमचे लास्ट इयरचे, म्हणजे जर थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट इयर म्हणजे पूर्ण फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर या सर्वांची मार्कशीट घेऊन जायची आहे. आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची फीस असणार आहे. तर तुमच्या कॅटेगरीची जी फीस असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे. ते तुम्हाला ऑफिसमधनं कळेल किंवा मला जर समजलं तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून टाकणार आहे. थर्ड ईयर के एडमिशन के लिए आपके डिपार्टमेंट के अनुसार कितने सब्जेक्ट्स है, उसके अनुसार कितनी केटी अलाउड है, ये मैंने आपको बता दिया है आपका. लेकिन फर्स्ट सेमेस्टर और सेकंड सेमेस्टर में एक भी केटी नहीं चाहिए. आगे चल के जो 1 जुलाई के बाद आपका जो कॉलेज शुरू होने वाला है तब आपके एडमिशन्स होंगे. तो एडमिशन्स का कौन सा तारीख रहेगा, आपकी कैटेगरी के अनुसार कितनी फीस रहेगी, वो मैं बाद में आपको बताऊंगा जैसे ही मुझे पता चलता है, या फिर आप आपके ऑफिस में जाके पता कर सकते हो. ऑल द वेरी बेस्ट. अभी थर्ड ईयर एडमिशन में कितनी केटी चाहिए ये सवाल आना नहीं चाहिए. ऑल द वेरी बेस्ट.